ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. श्री हरतालिका व्रतकथा. कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते. तेव्हा पार्वतीने विचारले, हे महेश्वरा, मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात? ते ऐकून महेश्वर म्हणाले, हे प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे, असे एक उत्तम व्रत मी तुला सांगतो. ते ऐक. त्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले. ते परममंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे. सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथे पूर्ण होतात. तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस. पार्वती म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणाकडून ऐकायचे आहे. यावर शिवशंकर म्हणाले, या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस. तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त बनले. ते अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाला देऊ अशी काळजी करू लागले. तेव्हा नारद मुनी आकाश मार्गाने तिथे आले. हिमवानाने मोठ्या आनंदाने नारद मुनींचा आदर सत्कार केला. हे मुनिश्रेष्ठ, माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असे मला वाटते. आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा, हिमवानाने विचारले. हे गिरिराजा, भगवान विष्णूने मला आपणाकडे पाठविले आहे. स्त्रियात रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवासारखा दुसरा वर कुणीच नाही, म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते. हिमवान नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले, वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मला तसे करायलाच हवे. नंतर नारद मुनी श्री विष्णूंकडे गेले. म्हणाले, भगवान, मी तुझा विवाह निश्चित करून आलो. हिमवानाने मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्री विष्णूला देण्याचे मी निश्चित केले आहे. तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस. तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस. तुला पाहून सखीने विचारले, तू अशी कष्टी का? काय झाले? यावर तू म्हणालीस, महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे. आता मी काय करू? यावर तुझी सखी म्हणाली, तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया. त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केलात. त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले. इकडे तुझा पिता तुझे सर्वत्र शोध करू लागला. तो म्हणू लागला, माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनींजवळ कबूल केले होते. आता त्यांना मी काय सांगू? तो तुला शोधण्याकरता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला. एक घोर अरण्यात रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तुझ्या सखीसह प्रवेश केलास. अन्न पाणी सर्व वर्ज्य केलेस. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तुझ्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केलेस. तू माझे स्तुती गीत गायलेस, जागरण केलेस. तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हलले. तू जिथे तुझ्या सखीसह व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो, हे देवी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असलेला कोणताही वर तू माग. तेव्हा तू म्हणालीस, हे देव महेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तू माझा पती हो. तुझे हे उद्गार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो. नंतर तू प्रातःकाल होताच उत्तरपूजा करून तुझ्या सखीसह आरंभिलेल्या व्रताचे पारणे तिथेच केलेस. हिमवान तुझा शोध करीत त्या घनघोर अरण्यात आला. त्याने तुला सखीसह पाहिले. तो तुमच्याजवळ आला व म्हणाला, या अरण्यातून तू का इथे येऊन राहिलीस? आधी घरी चल. हिमवानाचा प्रश्न ऐकून तू म्हणालीस, पिताश्री, तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते, परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात म्हणून मी या वनात आले. तुम्ही मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईन, नाहीतर इथेच राहीन. मी तसा निश्चय केला आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही करीन असे आश्वासन देऊन हिमवानाने सखीसहित तुला घरी नेले. पुढे तुझ्या पित्याने यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले. देवी, तू जे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले. हे देवी, सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणाला सांगितले नाही. आली म्हणजे सखी,
तिने तुझे हरण करून दूर अरण्यात नेले, म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव पडले. शिवशंकराचे हे उद्गार ऐकून माता पार्वती म्हणाली, प्रभू, या व्रताचा पूजाविधी मला कृपा करून सांगा. या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे तेही सांगा. पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले, हे देवी, हरतालिका हे व्रत सौभाग्यदायक आहे. ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत करावे. केळीच्या खांबांनी तोरण लावून मकर करावेत, मग छत लावावे. ते निरनिराळ्या रंगाच्या उत्तम पटवस्त्रांनी सुशोभित करावे. नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे. त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखीसहित तुझी मूर्ती व माझे वाळूचे शिवलिंग करून गंध, पुष्प, धूप, दीप, फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे. नैवेद्य अर्पण करावा. रात्री जागरण करावे. पूजनाच्या वेळी पूजिकेने मंत्र म्हणावे. ते मंत्र असे: नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने. दुसरा मंत्र: नंदी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. तिसरा मंत्र: शिवाय हरकांताय प्रकृते सृष्टिहेतवे शिवाय सर्वमंगल्ये शिवरूपे जगन्मये शिवकल्याणदे नित्यं शिवरूपे नमस्तुते. चौथा मंत्र: भवरूपे नमस्तुभ्यं शिवाय सत्तं नमः नमः ब्रह्मरूपिण्ये जगद्धात्रे नमो नमः. संसारभय संतापात त्राहि मां सिंहवाहिनी येन कामेन देवी त्वं पूजितासि माहेश्वरी. राजसौभाग्य संपत्ती देहि मामाह पार्वती. देवी पार्वती, या मंत्राने तुझ्या सखीसहित तुझी आणि माझी पूजा करावी. नंतर हरतालिका कथा पठण करावी. हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मांपर्यंत राज्य मिळून सौभाग्याची वृद्धी होते. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायनदान करावे. नंतर पारणे करावे. हे पार्वती, याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या पतीसह रममाण होईल. इहलोकी अनेक सुखे, ऐश्वर्य, वैभव उपभोगून अंती शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल. हजारो अश्वमेध अनेक शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे पुण्य फळ प्राप्त होते ते या कथा श्रवण पठणाच्या योगाने प्राप्त होते. हे देवी, याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले. या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. इति श्री ब्रह्मांड भविष्योत्तर पुराणे हरगौरी संवादे श्री हरतालिका व्रतकथा संपूर्ण. श्री उमामहेश्वरार्पणमस्तु. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.